नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय हॉटेल स्टाईल भाज्यांचं सांबर. आता शनिवार रविवार म्हटलं की आपण नक्कीच इडलीचा बेत करतो. अशा वेळी सांबर तर लागतंच. मग तेच सांबर हॉटेल स्टाईल घरी कसं बनवायचं आज आपण हे पाहतोय. हे सांबर आंबट, गोड, तिखट सर्व चवींनी युक्त आहे. तर चला सुरुवात करूया रेसिपीला. सगळ्यात अगोदर 1 वाटी तुरीची डाळ वापरली आहे. आता यामध्ये आपल्याला साधारणतः 1 ते 2 ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे आणि डाळ ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. 1 ते 2 वेळेस धुवून घ्या. बऱ्याचदा डाळीला कीड लागू नये म्हणून आपण बोरिक पावडर वगैरे लावलेलं असतं. तर अशा वेळी डाळ स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे. आता 1 वाटी डाळ आहे त्याकरता आपण 3 वाटी पाणी वापरायचं आहे. आता पाणी हे बेतानं वापरावं. जर तुम्ही खूप जास्त पाणी वापरलं की मग ते कुकरच्या बाहेर येतं. त्यासाठी आपल्याला 1 वाटीला 3 वाटी पाणी इनफ होतं. आता इथे आपण चवीनुसार लागेल तसं मीठ वापरायचं आहे. याचबरोबर अर्धा 1 चमचा आपण हळद पावडर वापरणार आहे आणि सांबरला छान आंबटपणा यावा यासाठी आपण एक जो टोमॅटो आहे तो डाळ शिजतानाच वापरणार आहे. यामध्ये डाळ लवकर शिजावी म्हणून एखादी चमचाभर आपल्याला यामध्ये साजूक तूप किंवा तेल वापरायचं आहे. मी इथे तेलच वापरलेलं आहे. त्यानंतर आता परत एकदा चमच्याने हे सगळं मिश्रण ढवळून घ्या आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्या. आता जर क्वांटिटी जास्त असेल डाळीची तर एखादी शिट्टी कमी जास्त करता येते. पण इथे 1 वाटी डाळ शिजायला 3 शिट्ट्या लागतात. जर बोरचं पाणी असेल तर अशावेळी एखादी शिट्टी जास्त घ्यावी लागते. म्हणून तुम्ही तुमच्या हिशोबानुसार एखादी शिट्टी कमी जास्त केली तरी चालेल. पण डाळ ही मऊसरच शिजली पाहिजे तरच हे सांबर एकसंध होतं किंवा मिळून येतं. आता डाळ त्यानंतर डाळ घुटणीने घोटून घ्या. आता आपण याला तडका किंवा फोडणी देऊया. यासाठी कढईमध्ये साधारणतः 3 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. त्यानंतर हिंग वापरायचं आहे थोडंसं चिमूटभर. 1 छोटा चमचानी आपण मोहरी वापरली आहे. 1 छोटा चमचा जिरंही आपण यामध्ये ॲड करूया आणि लागेल तसा थोडासा कढीपत्ता आपण यामध्ये टाकणार आहोत. कढीपत्ता छान तडतडला की 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या वापरायच्या आहेत आपल्याला. 1 चमचाभर लसूण आल्याची पेस्ट आहे आणि त्यानंतर 1 मध्यम आकाराचा कांदासुद्धा तुम्ही तुमच्या हिशोबानुसार लहान किंवा अगदी थोडासा मोठा चिरू शकता. आता हे भाज्यांचं सांबर आहे. अर्थातच खूप साऱ्या भाज्या वापरायच्या पण माझ्याकडे इथे आज 2च भाज्या होत्या म्हणून मी त्या वापरल्यात. आता तेही सांगते की भाज्या कुठल्या वापराव्यात. एकतर तुम्ही यामध्ये फरसबी वापरू शकता. याचबरोबर मी जसं वापरलं आहे इथे आपण कॅरोट वापरलेलं आहे किंवा गाजर आणि इथे भोपळा वापरला आहे. तर इथे तुम्ही लाल भोपळा वापरू शकता. याचबरोबर वांगं वापरू शकता किंवा गाजर टाकलं तरी चालेल आणि त्याचबरोबर ड्रमस्टिक. आता ड्रमस्टिक तर आवर्जून वापरावं पण नसतील तर मग नाही वापरलं तरी चालेल. माझ्याकडे अवेलेबल नव्हत्या किंवा शेवग्याच्या शेंगा म्हणता येईल या मी वापरलेल्या नाही. जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही आवर्जून वापरा. शेवग्याच्या शेंगा, गाजर, भोपळा त्याचबरोबर वांगंसुद्धा बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं. भाज्या छान परतून घ्या आणि त्यानंतर इथे आपण 1 मोठा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर ज्याने कलर छान येतो, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा धने पावडर आणि 1 मोठा चमचा आपण सांबर मसाला वापरायचा आहे. कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता. इथे मी एव्हरेस्टचा वापरला आहे. हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाही किंवा ब्रँडचा व्हिडिओ नाही. केवळ मी जो काही मसाला वापरला आहे तो तुम्हाला इथे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार तुम्ही सांबर मसाला वापरू शकता. चवीनुसार मीठ वापरा कारण ऑलरेडी डाळ शिजतानासुद्धा मीठ वापरलेलं होतं. आणि भाज्या शिजण्याकरता इथे 2 ग्लास गरम पाणी ओतून घ्या. थंड पाण्याचा अजिबात वापर करू नये. गरम पाणी वापरल्यामुळं होतं काय, भाज्या लवकर शिजतात, सांबर लवकर तयार होतं आणि सांबरला छान तर्री सुटते. त्यामुळं गरम पाणीच आवर्जून वापरायचं आहे आणि झाकण ठेवून 5 मिनटं आपण हाय फ्लेमवर या भाज्या शिजवून घेऊया. जास्त भाज्या असतील तर कदाचित थोडासा जास्त वेळ लागू शकतो पण 5 मिनटामध्ये या भाज्या शिजून तयार आहेत. जर तुम्ही भाजी एखादी पळीवर घेऊन बघितली आणि ती नरम झाली पाहिजे अर्थातच ती भाजी शिजली गेली आहे. त्यानंतरच जी डाळ घोटून ठेवली होती ती ॲड करा आणि त्यानंतर अजून थोडंसं गरम पाणी टाकून सांबरची कन्सिस्टन्सी मेंटेन करा. आता हे भाज्यांचं सांबर आहे त्यामुळं सुरुवातीला गरम पाणी टाकून भाज्या शिजवून घ्याव्यात आणि त्यानंतर भाज्या शिजल्या की मग डाळ टाकावी. आता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करा आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे चिंचेचा कोळ
आता लिंबाच्या आकारा एवढी चिंच घेऊन गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवून त्याचा कोळ आपण काढून घेतलेला होता, साधारणतः अर्धी वाटी. आता खूप जास्त जर तुम्ही इथे चिंच वापरली तर सांबारचा कलर थोडा काळपट येतो आणि खूप जास्त आंबट होऊ शकतं. त्यासाठी चिंच ही बेताने वापरावे. ऑलरेडी आपण इथे टोमॅटोसुद्धा वापरलेला होता. आता आवडीने साखर, गूळ तुम्ही यामध्ये वापरू शकता. आणि त्यानंतर पुढील सांबर अजून एक 4 ते 5 मिनटं हाय फ्लेमवर शिजवून घ्या, म्हणजे छान त्याला कलर येतो आणि तर्रीही सुटते. ऑलरेडी आपण भाज्या शिजवून घेतल्यात, डाळ शिजवून घेतली आहे, त्यामुळं सांबार शिजायला जास्त वेळ लागत नाही. मस्तपैकी छान उकळी फुटली आहे. आता गॅस थोडासा लो ठेवून आपण 2 मिनटानंतर गॅस बंद करणार आहोत आणि झाकण ठेवून मग आपण 5 मिनटांनी हे सांबार गरमागरम इडलीसोबत सर्व करा. तर तुम्ही इथे पाहू शकता अतिशय छान चमचमीत आपले हे हॉटेल स्टाईल भाज्यांचं सांबार तयार आहे. आता तुम्हीही सांबार करून पहा आणि केल्यानंतर तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. खूप खूप जास्त टेस्टी हे आपलं सांबार तयार झालं आहे. अगदी हॉटेल स्टाईल याची चव होते आणि खरंच खूप छान लागतं इडलीसोबत. आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडलीच तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.